दादा टार्जन कार अपने आप रिपेयर हो सकती है तो फिर वो 12 साल तक कबाड़ में क्यों पड़ी थी? नाही मी सांगतो अभिषेक, मी सांगतो टार्झन कार कबाडात का पडली होती. कारण जसं प्रीतीचं झुळझुळ पाणी आणि वाऱ्याची मंजुळ गाणी असतं. म्हणजे कसं आहे की हा म्हणजे की जसं की एखादा माणूस आहे ना, तो डिप्रेशन मध्ये टेन्शन मध्ये पडला आणि त्याच्या लाईफ मध्ये कोणीतरी एक गोंडस पोरगी येते आणि ती त्याचा हात पकडून त्याला उठवते आणि बोलते चल मी आहे ना, तू का टेन्शन घेतो, तू फक्त लढ म्हण, असं तो बोलतो आणि तो तिच्यासोबत लढायला चालू करतो. भावा, एकमेकांची भांडणं नाही होत, तो लढायला चालू करतो आणि तो जग जिंकतो. तसाच त्या गाडीचा विषय असतो. त्या गाडीला गरज असते त्या एका आधाराची, त्या एकदा टचची, आणि तो टच कोणाचा असावा तर त्या गाडीमध्ये असलेल्या त्या मालकाच्या केविल वाण्या घाऱ्या घाऱ्या पोराचा. तो टच जेव्हा त्या गाडीवर होतो तेव्हा त्या गाडीमध्ये प्राण येतात आणि मग ती गाडी रेडी होते की ज्यांनी माझ्या मालकाला कचकवले त्यांना मी कचकवणार, आणि मग टार्झन पिक्चर चालू होतो. भावा, बाकी काही विषय नाही, नॉर्मल आहे. जिंकले ते आता खुश आहेत, त्यांचं लग्न त्यांना 7-8 पोरं पण झालेली आणि गाडी पण टकाटक आहे, कारण ते खराब होतच नाहीये. त्यांनी सेकंड हँड विकायचा निर्णय घेतला होता पण तो निर्णय परत मागे घेतलाय. बोलतो मला पोरं बाळ झाले ते वापरतील, त्यांना पोरं बाळ झाल्यावर ते वापरतील. गाडी नवीनच भाई, कंटिन्यू पळवा आहेच. आणि त्यांच्याकडनं टेक्नॉलॉजी चोरून इलॉन मस्कनी या टेस्ला गाड्या काढलेल्या आहेत आणि त्यांनी क्रेडिट पण दिलं नाही अजय देवगण भाऊंना. म्हणून अजय देवगण गेले आणि डायरेक्ट पचक स्पॉन्सरशिप घेतली. विमल बोलो जुमा केसरी.